द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम सद्गुरुं तन्नमामि. थोडासा विचार त्याचा करूया. इतकं जरी वर्णन केलं सद्गुरूंचं तरी सुद्धा वर्णन करता येत नाही, इथपर्यंतच मती स्थिर होते. कसे असतात ते? काल आपण या पहिल्या चरणाचा थोडासा विचार केला की ब्रह्मानंदम सातत्यानं, आता मी सांगितलं याप्रमाणे, ते त्याच आनंदामध्ये रत झालेले असतात. केवलम ज्ञानमूर्तीम, काल तो आपण दृष्टांत बघितलं स्वामींच्या चरित्रातला, फक्त आणि फक्त ते ज्ञानाचीच मूर्ती असतात. बाकी आपल्याला अज्ञान आणि ज्ञान हे संभवतं कारण आपण द्वैतात आहोत ना. भांडण होण्याचं कारण किंवा मैत्री होण्याचं कारण काय आहे? द्वैतात असल्याचा परिणाम भांडण तंटे होत आहे. ते फक्त आणि फक्त ज्ञान आहे. आपण त्यांना कितीही शोधण्याचा प्रयत्न केला, गुगलवरती, चॅट जीपीटी वरती, जेमिनी वरती, ते ज्ञान मिळणार नाहीये. तुम्हाला त्याचा तपशील मिळेल. आज अनेक तरुणांची समस्या आहे, त्यांना असं वाटतंय की गुगलवर जे अपलोड झालंय ते खरंच ज्ञान आहे. अहो, ते कुणीतरी अपलोड केलंय म्हणून दिसणार आहे ते ज्ञान नव्हे. म्हणून दासबोध आपल्याला काढून वाचावं लागेल की अनेक अशा गोष्टी समर्थांनी नमूद केल्यात की हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे काय आहे? तर त्या ज्ञानाचे केवळ फक्त आणि फक्त ज्ञानमूर्ती ते सद्गुरू आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बस आत्मज्ञानावरती त्यांची बुद्धी सर्वत्र सदा समप्रमाणात भरून राहिलेलं तत्व आहे ना, जे परमात्मा तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, याच्यावरती सद्गुरूंची, त्या सद्गुरू तत्वाची बुद्धी स्थिर झालेली असते. म्हणून त्यांना आपण दुःखीही करू शकत नाही आणि सुखीही करू शकत नाही, कारण ते आनंद स्वरूपात असतात.